नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतल्या धडा क्रमांक 6व्याचा चौथा भाग, ज्यामध्ये आपण सोडवणार आहोत सराव संच. ह्या धड्याचं नाव आहे बैजिक राशींचे अवयव. तर चला सुरू करूया आपल्या सराव संचाला. सराव संच 6.3. यामध्ये पहिला प्रश्न आहे अवयव पाडा, ज्यात पहिला प्रश्न दिलाय y चा घन वजा 27. तर चला याचे अवयव कसे पाडायचे ते आपण बघू. प्रश्न आहे y चा घन वजा 27. खरं तर हा प्रश्न a चा घन वजा b चा घन असा आहे, ज्यामध्ये a आपल्याला समजून येतो की y आहे, पण b काय आहे तर हा 27 चा घनमूळ काढावा लागेल, किंवा अशा कुठल्या संख्येचा घन हा 27 आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. तर त्याचे उत्तर आहे 3. म्हणजेच काय, आपल्याला b संख्या भेटली 3. तर आपण लिहिताना कसं लिहिणार, y पूर्ण कंसाचा घन वजा 3 पूर्ण कंसाचा घन, कारण तिथे आपल्याला कळेल y म्हणजे a आहे आणि b म्हणजे 3 आहे. मग उरले काय, फक्त आपल्याला सूत्र वापरायचे. म्हणजे काय, a चा घन वजा b चा घनाचं सूत्र होते a वजा b एका कंसात आणि दुसऱ्या कंसात a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक ab. आता फक्त त्यामध्ये फक्त a ची संख्या आणि b ची संख्या ठेवायची. तर a आहे y, b आहे 3. a आहे y तर y चा वर्ग, b आहे 3 चा वर्ग आणि इथे ab म्हणजे 3 आणि y. तर हे मिळाले आपल्याला या दिलेल्या प्रश्नाचे अवयव. दुसरा प्रश्न, x चा घन वजा 64 y चा घन. तर लक्षात ठेवा, x चा घन म्हणजे हा आहे a, 64 y चा घन म्हणजे b मध्ये 1 तर भेटला तो आहे y, पण 64 त्याच्याबरोबर सहगुणक असल्यामुळे 64चं आपल्याला उत्तर पण म्हणजे त्याचाच घनमूळ पण आपल्याला माहिती पाहिजे. तर लक्षात ठेवा, 64 हा कोणाचा घन आहे, कुठल्या संख्येचा घन काढलाय 64 येतो, तर 4 चा घन काढला तर 64 येतो. म्हणजेच काय, b ची संख्या झाली 4y. तर आपण एक काम करू, पहिल्या दोघांना सेपरेटली कंसात लिहा. तर a ची संख्या x ती एका कंसात लिहून तिचा घन लिहिला, वजा b 4y ते एका कंसात लिहून त्याचा घन लिहिला. मग काय करायचं, a चा घन वजा b चा घन करायचा. म्हणजे काय, त्याचं सूत्र वापरायचं, a चा वजा b एका कंसात, दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक ab. म्हणजेच a वजा b केलं तर x वजा 4y, म्हणजेच a वजा b करायचं म्हणजे x वजा 4y लिहायचंय. दुसऱ्या कंसामध्ये x चा वर्ग अधिक b चा वर्ग म्हणजे 4y चा वर्ग म्हणजे 16y चा वर्ग आला, आणि अधिक a गुणिले b म्हणजे x इंटू 4y म्हणजे बरोबर 4xy झाले. हे मिळाले आपल्याला अवयव या दिलेल्या प्रश्नाचे. चला आता तिसरा प्रश्न सोडूया. 27 m चा घन वजा 216 n चा घन. तर इथे a काय आहे, तर a आहे 3m, b आहे आपला 6n. तर ते पहिला a ला पहिले आपण कंसात लिहिले तर 3m चा घन लिहिला, वजा b ला पण कंसात लिहिले तर भेटले 6n चा घन. मग आपल्याला काय, a चा घन वजा b चा घन हे सूत्र वापरायचंय. तर a चा घन वजा b चा घन काय आहे, a वजा b एका कंसात म्हणजे 3m वजा 6n एका कंसात, दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग म्हणजे काय 3m चा वर्ग तो भेटला 9m वर्ग, अधिक ab म्हणजे 3m गुणिले 6m बरोबर आपल्याला 18m, आणि सगळ्यात शेवटी b चा वर्ग म्हणजे 6n चा वर्ग आला 36n चा वर्ग. आता तुम्हाला पाहिजे तर याचंही तुम्ही अवयव पाडू शकता, पण लक्षात ठेवा 9 ला आपल्याला यातून संख्येतून समान काढावं लागेल. म्हणजे 9 जर काढला तर इथे उरतो 1, इथे उरेल 2, कारण 9 दुने 18 येते, आणि 9 चोक 36 म्हणजे इथे उरला 4. तर आपलं उत्तर आले m चा वर्ग अधिक 2mn अधिक 4n चा वर्ग. म्हणजेच काय, हा आपल्याला काय भेटेल, इथे आपल्याला शोधायचंय आपल्याला पुढे काय करता येईल. इथे पहा, इथे आहे 3m वजा 6n, तर यातूनही आपण 3 ही संख्या समान काढू शकतो. तर इथून 3 गेले तर इथे m उरतो, इथे 2 उरतो, तर आपण लिहिले m वजा 2n आणि कंसाच्या बाहेर 3. आता 3 गुणिले 9 केले तर उत्तर आले 27. तर कंसात काय भेटेल, m वजा 2m, दुसऱ्या कंसात भेटले m चा वर्ग अधिक 2mn अधिक 4n चा वर्ग. याही एक पद्धत. दुसरी ही पद्धत आहे, परंतु ती त्यावेळेस सुचणे खूप अवघड आहे, कारण 27च्या पाड्यामध्ये 216 ही संख्या येते, जर आपल्याला पाढे पाठ असतील तर, आणि ती येते 27 8 216. म्हणजेच काय, या दोन्ही संख्यांमधून 27 जर समान निघाले तर यात उरणार फक्त m चा घन आणि यात उरणार फक्त 8n चा घन. म्हणजेच इथे a ची संख्या आहे m, b ची संख्या आहे 2n. तर आपण a वजा b लिहिली म्हणजे m वजा 2n लिहिली. त्यापुढे a चा वर्ग म्हणजे m चा वर्ग अधिक bn म्हणजे काय, ab म्हणजे काय 2mn, आणि सगळ्यात शेवटी b चा वर्ग म्हणजे काय 4n चा वर्ग. तर तुम्ही पाहू शकता हे उत्तर आणि हे उत्तर दोन्ही समान आहेत. फक्त फरक एवढाच आहे की आपल्याला जर पाढे पाठ असतील तर आपण म्हणू शकतो, आपल्याला कळू शकते की 216 हा 27च्या पाढ्यात येतो. चला आपण वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे 125 y चा घन वजा 1.
एक चा वर्ग काढा, घन काढा, 5वा घात काढा, 10वा घात काढा, त्याचं उत्तर एकच येणार आहे. म्हणजे तुम्ही 1 ला 1 चा घनही लिहू शकता. याचा अर्थ काय, आपल्याला बी ची संख्या मिळाली 1. आता शोधायची ए ची संख्या. तर ए ची संख्या कशी, तर 125 125 चा घन कुठला आहे, 125 कुठल्या संख्येचा घन आहे, तर 5 या संख्येचा घन आहे. म्हणजेच काय, ए ची संख्या भेटली 5y. आपल्याला ती लिहिली आणि आपल्याला मग काय मिळेल, ए चा घन वजा बी चा घन म्हणजे 5y चा घन वजा 1 चा घन. आपल्याला सूत्र वापरायचं ए चा घन वजा बी चा घन म्हणजेच काय, ए वजा बी म्हणजे 5y वजा 1 एका कंसात. दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग म्हणजे 5y चा वर्ग आला 5 25y वर्ग अधिक ए बी म्हणजे 5y गुणिले 1 5y येते आणि 1 चा वर्ग हा एकच येतो. आपल्याला भेटले हे त्याचे अवयव. 5वा प्रश्न, 8p चा घन वजा 27p 27 छेद p चा घन. इथे ए आहे आपला 2p, बी आहे आपला 3 छेद p. तर ते कंसांमध्ये लिहिले आणि फक्त आपल्या सूत्रानुसार त्याचा वापर केला. तर ए च्या जागी 2p लिहिला वजा बी च्या जागी 3 छेद p लिहिला. नंतर ए चा वर्ग आहे 4p चा वर्ग दोघांचा. तर ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करावा लागेल कारण सूत्रानुसार अधिक ए बी आहे. तर p एकमेकांना छेदले गेले त्यामुळे 2 गुणिले 3 आले उत्तर 6. आणि सगळ्यात शेवटी बी चा घन म्हणजेच बी चा वर्ग म्हणजे 3 छेद p चा वर्ग तो आला 9 छेद p चा वर्ग. तर हे अशा प्रकारे आपल्याला भेटले दिलेल्या प्रश्नाचे अवयव. 6वा प्रश्न आहे 343 ए चा घन वजा 512 बी चा घन. आता ह्या संख्या मोठ्या होत चालल्या. तर आपल्याला माहिती पाहिजे 343 चा घन कुठला आहे. तर मी तुम्हाला धडा शिकवताना म्हटलं 7 चा घन जर काढला तर 343 उत्तर येते. तसाच 8 चा घन काढला तर 512 उत्तर येते. तर लक्षात ठेवा आपल्याला ए ची संख्या भेटली 7a, बी ची संख्या भेटली 8a. तर आपण त्यानुसार त्याचा वापर करू. तर ए वजा बी करायचा म्हणजे काय 7a वजा 8b केला. त्यानंतर ए चा वर्ग म्हणजे काय 7a चा वर्ग म्हणजे 49a वर्ग झाला अधिक ए बी म्हणजे 7 गुणिले 8 गुणिले ए बी म्हणजे 56ab आणि सगळ्यात शेवटी बी चा वर्ग म्हणजे काय 64b चा वर्ग आला. त्याचाच 8b चा वर्ग करावा लागतो. आता अशा प्रकारे हे भेटले आपल्याला अवयव. आता वळूया 7व्या प्रश्नाकडे. ज्याचा प्रश्न आहे 64 x चा घन वजा 729 y चा घन. आता पहा या सराव संचात आपल्याला मोठ्या मोठ्या संख्या दिल्या जेणेकरून आपल्याला त्यांचे घनमुळाचे उत्तर काय आहे ते आपल्याला कळून येते आणि ते लक्षातही राहू शकते जर तुम्ही नीट लक्ष दिले तर. जसे 64 हा कोणाचा घन आहे 4 चा घन आहे, 7 चा घन 343, 8 चा घन 512, तसाच 9 चा घन आहे 729. आता पुढे चला. तर आपण 9 आपल्याला ए ची संख्या भेटली 4x, बी ची संख्या भेटली 9y. मग आपल्याला फक्त सूत्रात लिहायचंय ए वजा बी म्हणजे 4x वजा 9y. त्यापुढे आहे दुसऱ्या कंसात ए चा वर्ग म्हणजे 16x वर्ग म्हणजे 4x चा वर्ग घेतला अधिक ए बी म्हणजे काय 9x गुणिले 4. त्यापुढे आहे अधिक ए बी म्हणजे काय 4x आणि 9y चा गुणाकार म्हणजे तो आला 9 चौक 36 xy आणि सगळ्यात शेवटी बी चा वर्ग म्हणजे 9y चा वर्ग भेटला 81y चा वर्ग. तर हे भेटले आपल्याला उत्तर. 8वा प्रश्न यात आहे 16y चा घन वजा 128 बी चा घन. आता खरं तर 16 हा कोणाचाच घन नाहीये किंवा कोणत्याही संख्येचा घन 16 नाही. तसंच 128 हे कुठल्या संख्येचा घन नाही ते आपण पाहिले. मग अशा कुठल्या संख्येने ह्या दोघांना भागले तर आपल्याला उत्तर जे पाहिजे ते मिळेल. तर समजा याला 16 ने जर भागले तर 16 ने भागल्यानंतर यात उत्तर येते 1 म्हणजे ए चा घनच राहील आणि याला जर 16 ने भागले तर हा 16च्या पाड्यात येतो आणि 16 8 हे 128 हे उत्तर येते म्हणजेच काय वरती आले 8 आणि 8 हा खरं तर 2 चा घन आहे. तर आपण एक काम करू शकतो इथे ए भेटेल आपल्याला फक्त ए, बी भेटेल इथे 2/b तो आपण वापर केला. मग आपण लिहिले ए चा घन ए पूर्ण कंसाचा घन वजा 2/b पूर्ण कंसाचा घन म्हणजे ए ची किंमत कळाली ए आणि बी ची किंमत मिळाली आपल्याला 2/b. मग आपल्याला फक्त त्या अवयवांमध्ये लिहायचं म्हणजे काय ए वजा बी लिहायचंय तर ए वजा 2/b लिहिला. त्यापुढे ए चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग आला अधिक ए बी करायचं म्हणजे ए आणि हा बी या दोघांचा गुणाकार म्हणजे 2a/b आला आणि सगळ्यात शेवटी बी चा वर्ग म्हणजे 4/b चा वर्ग. आता पुढचा प्रश्न सोपे रूप द्या. यामध्ये आहे पहिला प्रश्न x अधिक y चा घन वजा x वजा y पूर्ण कंसाचा घन. ते कसे सोडवायचे ते आपण पाहू. तर पहा x अधिक y चा घन वजा x वजा y चा घन. तर आपण काय करणार हा पूर्ण कंसला. तर पहिला प्रश्न आहे x अधिक y चा घन वजा x वजा y चा घन.
तर आपण काय करणार, या पूर्ण कंसाला ए मानायचं आणि या पूर्ण कंसाला बी मानायचं आणि त्यानुसार आपल्याला त्या अवयवांमध्ये, त्या सूत्राच्या अवयवांमध्ये लिहायचं. कुठला सूत्र वापरणार, ए चा घन वजा बी चा घन. मग ए ही संख्या भेटली x अधिक y, बी ही संख्या भेटली x वजा y. तर आपण लिहिले ए वजा बी म्हणजे काय, x अधिक y वजा कंसात x वजा y. त्यापुढे लिहिणार x चा वर्ग म्हणजे काय, x अधिक y चा वर्ग. त्यापुढे x अधिक y गुणिले x वजा y, कारण आपल्याला पाहिजे ए बी. आणि सगळ्यात शेवटी b चा वर्ग म्हणजे काय, x वजा y पूर्ण कंसाचा वर्ग. आता करायचं काय, तर हे जर कंस आपण उघडला तर वजाचे चिन्ह x बरोबर जातं तर वजा x येतं आणि वजा वजा जर झाले गुणाकार तर अधिक y येतं, म्हणजे x ची संख्या गेली, उरले 2y पहिल्या कंसात. दुसऱ्या कंसामध्ये काय येणार, x चा वर्ग. आता हा पूर्ण x अधिक y चा वर्ग उघडला तर आपले उत्तर येते x चा वर्ग अधिक 2xy अधिक y चा वर्ग. तसाच यालाही जर आपण उघडले तर x चा वर्ग वजा 2xy अधिक y चा वर्ग आणि ह्या दोघांचा गुणाकार काय येतो, x चा वर्ग वजा y चा वर्ग, कारण a अधिक b आणि a वजा b चा सूत्र आहे a चा वर्ग वजा b चा वर्ग. आता इथे पाहू शकता 2xy वजा 2xy एकमेकांना वजा करतात. तसेच एक y चा वर्ग आणि वजा y चा वर्ग इथून निघून जाणार. बाकी x चा वर्ग 1 2 आणि 3 वेळा म्हणून आपण 3x वर्ग लिहू शकतो आणि त्यापुढे y चा वर्ग आपल्याला एकदाच राहतो. आता आपल्याला काय करायचं नीट लक्षात ठेवा. या सगळ्या संख्यांवर ज्या वजाबाकीचे ज्या वजा झाल्या त्या सगळ्यांना बाजू करायच्यात आणि ज्या उरल्यात त्यांनाच लिहायच्या. म्हणजे कुठल्या उरल्यात, x चा वर्ग उरलाय, 2xy गेली, हा y चा वर्ग गेला, ह्या x चा वर्ग हा 3 वेळा आला म्हणून आपण 3x वर्ग लिहिणार आणि y चा वर्ग सगळ्यात शेवटी उरला म्हणून y चा वर्ग लिहिणार आणि पूर्ण संख्यांना गुणाकार करणार ह्या कंसातले आलेले उत्तर म्हणजे काय 2y. तर ते समजा आत गुणाकार गुणले तर 2y गुणिले 3x वर्ग येईल 6x वर्ग गुणिले y आणि इथे येईल 2y चा घन. तर आपल्याला मिळाले हे दिलेल्या राशीचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे बी आहे. हा दुसरा प्रश्न दिलाय 3y अधिक 5b चा घन वजा 3a वजा 5b चा घन. म्हणजे आपल्याला a ची संख्या आहे 3a अधिक 5b, b ची संख्या आहे 3a वजा 5b. तर आपण सूत्रानुसार जाऊ किंवा अवयवानुसार जाऊ. तर आपला अवयव होते a वजा b म्हणजे काय 3a अधिक 5b वजा 3a वजा 5b, म्हणजे हा a आणि हा b यांच्यामध्ये वजाबाकी केली. आता पुढे दुसऱ्या कंसात आहे a चा वर्ग म्हणजे 3a अधिक 5b पूर्ण कंसाचा वर्ग. नंतर ए बी म्हणजे हा 3a अधिक 5b आणि 3a वजा 5b ह्या दोन्हींचा गुणाकार आणि सगळ्यात शेवटी b चा वर्ग म्हणजे 3a वजा 5b चा वर्ग, जे आपण असे इथे लिहिले. आता हा कंस जर उघडला तर वजा 3a आणि अधिक 3a एकमेकांना वजा करतात आणि वजा वजा अधिक होते, म्हणजे 5b अधिक 5b उरले 10b. पुढच्या कंसामध्ये हा पूर्ण कंसाचा वर्ग जर उघडला तर आपल्याला माहिती आहे a अधिक b चा वर्ग आपण काय लिहितो, a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab म्हणजेच काय 3a चा वर्ग येतो 9a वर्ग. नंतर ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 5 गुणिले 2 आले 30ab आणि सगळ्यात शेवटी 5b चा वर्ग म्हणजे 25b वर्ग आला. त्यापुढे आता इथे पहा a अधिक b a वजा b चं उत्तर काय ते a चा वर्ग म्हणजे b चा वर्ग, म्हणजे इथे a आहे 3a b आहे 5b म्हणजे 9a चा वर्ग वजा 25b चा वर्ग उरला आणि सगळ्यात शेवटी 3a वजा 5b चा पूर्ण कंसाचा वर्ग आपण सोडवला तर 9a चा वर्ग वजा 30ab अधिक b चा वर्ग. तर इथे वजा 30ab अधिक 30ab एकमेकांना वजा होऊन जाणार. त्यापुढे वजा 25 बी वर्ग वजा 25b वर्ग निघून जाणार. तर उरणार काय 9a चा वर्ग 9a चा वर्ग 9a चा वर्ग 3 वेळा आला म्हणजे 27a चा वर्ग झाला आणि सगळ्यात शेवटचा 25b चा वर्ग आपल्या कंसात उरला. त्यानंतर 10b ने जर त्याला आतमध्ये गुणले तर 27 गुणिले 10 270 a चा वर्ग गुणिले b आला आणि याला 25 गुणिले 10 250 आणि b चा वर्ग गुणिले b येतं b चा घन. ते आपल्याला मिळाले उत्तर. आता वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. इथे आहे a अधिक b पूर्ण कंसाचा घन वजा a चा घन वजा b चा घन. आता यामध्ये समजा आपण वजाबाकी चिन्ह बाजूला काढले तर आपल्याला आतमध्ये काय येणार, याची वजाबाकी चिन्ह आतमध्ये बाहेर काढले तर ही होते अधिक, याचेही वजाबाकी चिन्ह काढले तर हे होते अधिक, म्हणजे आपलं उत्तर असेल a अधिक a चा घन अधिक b चा घन. तर आपण काय करूया, a चा घन अधिक b चा घनाचं सूत्र वापरले तर a अधिक b दुसऱ्या कंसात a चा वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग हे उत्तर भेटते. आता आपण काम करूया, याला सोडूया तर याचा उत्तर काय येते a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a अधिक b चा वर्ग. आपण असे का केले, कारण ह्या दोघांमध्ये a अधिक b समान येते म्हणून a अधिक b समान काढले. तर उरले काय इथे फक्त a अधिक b चा वर्ग राहिला आणि ते पूर्ण कंस राहिला. आता हा पूर्ण कंस आपण उघडूया, म्हणजे a अधिक b चा वर्ग सोडवला तर a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab हे सूत्र वापरले आणि त्यापुढे हे वजाबाकी चिन्ह आतमध्ये घेतले तर ज्यांचे चिन्ह अधिक होते ते होणार वजा आणि ज्याचे वजा होते ते झाले अधिक. आता पाहू शकता a चा वर्ग गेला अधिक b चा वर्ग वजा b चा वर्ग गेला तर उरला काय 2ab अधिक ab म्हणजे झाले 3ab. तर आपल्याला कंसात भेटले 3ab.
आता ह्या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर 3ab गुणिले ए, तर हे होता 3a चा वर्ग गुणिले बी, आणि 3ab गुणिले बी केला तर 3a गुणिले बी चा वर्ग, हे आपल्याला उत्तर भेटते. आता चौथा प्रश्न, पी चा घन वजा पी अधिक 1 चा घन. तर पहा, हा आपण घेतला ए, हा पूर्ण कंस घेतला आपला बी, म्हणजे आपला ए आहे फक्त पी आणि बी आहे आपला पी अधिक 1. तर आपल्या सूत्रानुसार आपण लिहितो ए वजा बी म्हणजे पी वजा पी अधिक 1 हे कंस. आता हा कंस जर उघडला तर हा वजा पी याच्याबरोबर जाणार, म्हणजे हे वजा चिन्ह याला वजा पी करणार आणि पी वजा पी होणार 0, म्हणजे उरणार काय, वजा गुणिले अधिक, तर उत्तर येते वजा 1, तर वजा 1 इथे उरेल. त्यापुढे पुढच्या कंसात आहे ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक ए बी. तर ए चा वर्ग म्हणजे पी चा वर्ग झाला, हा पी गुणिले पी अधिक 1 चा गुणाकार लिहिला तर तो झाला पी चा वर्ग अधिक पी, आणि त्याच्या शेवटी पी चा वर्ग आहे म्हणजे काय, पूर्ण कंसाचा वर्ग लिहिला पी अधिक 1 चा वर्ग लिहिला, तो आपण वापरून घेतला पी चा वर्ग अधिक 2 पी अधिक 1. आता यामध्ये पी चा वर्ग किती वेळाला, 1 2 3 वेळाला, तर आपण लिहिला 3 पी वर्ग. पी किती वेळाला, 1 आणि इथे 2 म्हणजे झाले 3 पी, आणि अधिक 1 एकदा लिहिले. आता वजाबाकी चिन्ह समजा आतमध्ये आपण गुणले तर आपल्या उत्तर येईल, हे एवढ्या सगळ्या संख्यांचे चिन्ह आहे ते सगळे बदलणार वजाने, आपलं उत्तर येईल 3 पी चा वर्ग वजा 3 पी वजा 1. आता शेवटचा प्रश्न पाचवा, 3xy वजा 2ab पूर्ण कंसाचा घन वजा 3xy अधिक 2ab पूर्ण कंसाचा घन, म्हणजे इथे आपण पकडणार हा आहे ए आणि हा आहे बी. तर ए चा घन वजा बी चा घन जर पकडला तर आपलं सूत्र आहे ए वजा बी, एका कंसात दुसऱ्या कंसात ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग, म्हणजेच काय, ए वजा बी म्हणजे काय, हे पूर्ण कंस पहिले लिहा वजा हा दुसरा कंस लिहा, म्हणजे 3xy वजा 2ab पूर्ण कंसाच्या बाहेर वजा दुसऱ्या कंसात 3xy वजा अधिक 2ab. आता एक कंस पूर्ण झाला, दुसऱ्या कंसात लिहायचं ए चा वर्ग म्हणजे 3xy वजा 2ab चा वर्ग, पुढच्या कंसात ए गुणिले बी म्हणजे 3xy वजा 2ab आणि 3xy अधिक 2ab ह्या दोघांचा गुणाकार, आणि सगळ्यात शेवटी बी चा वर्ग म्हणजे 3xy अधिक 2ab पूर्ण कंसाचा वर्ग. आता हे कंस जर उघडला तर याला वजाबाकी चिन्ह जाईल, तर हे होते वजा आणि हे पण होईल वजा, तर वजा 3x वजा 3x शून्य झाले, वजा 2ab वजा 2ab हे झाले वजा 4ab, तर पहिल्या कंसाचं उत्तर आले वजा 4ab. आता पुढच्या कंसाकडे जाऊ, तर ए वजा बी चा वर्ग, तर सूत्र आहे ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग, म्हणजे काय, ए चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग झाला 9, तर 9 x चा वर्ग y चा वर्ग वजा 2ab म्हणजे काय, 3 गुणिले 2 गुणिले 2 उत्तर आले 12, आणि एक्स वाय ए बी हे गुणले जाणार, आणि सगळ्यात शेवटी 2ab चा वर्ग म्हणजे काय, 4a चा वर्ग बी चा वर्ग. आता आपल्या इथे मध्ये ए अधिक बी ए वजा बी याचं सूत्र असतं ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, म्हणजे काय, ए चा वर्ग असा 3xy चा वर्ग झाला 9x चा वर्ग y चा वर्ग, त्यापुढे 2ab म्हणजे काय, 4a चा वर्ग बी चा वर्ग. सगळ्यात शेवटी यालाही आपण उघडले तर आपल्याला उत्तर भेटले हे. आता आपण पाहायचंय 12xyab आणि अधिक xyab 12 जमा होणार किंवा वजा होऊन जाणार, त्यापुढे अधिक 4a चा वर्ग बी चा वर्ग वजा 4a चा वर्ग बी चा वर्ग निघून जाणार, तर उरणार काय, 9x चा वर्ग y चा वर्ग 3 वेळा उरला, इथे एकदा इथे दोनदा इथे तीनदा, आणि सगळ्यात शेवटची संख्या ही उरली. तर आपण 9 गुणिले 3 गेले 27, तर 27x चा वर्ग y चा वर्ग उरला, आणि सगळ्यात शेवटची संख्या x ही 4a चा वर्ग बी चा वर्ग. आता तुम्हाला पाहिजे तर ही वजा 4ab आतमध्ये गुणले तर आपल्या उत्तर येईल वजा 108 x चा वर्ग y चा गुणिले ab, आणि ए बी आणि ए वर्ग बी वर्ग म्हणजे काय भेटेल, ए चा घन बी चा वर्ग 4 गुणिले 4 वजा 4 वजा 16, तर हे भेटले आपले उत्तर. तर आज आपण काय शिकलो, आज आपण पूर्ण सराव संच 6.3 सोडवला, ज्यामध्ये आपण पाहिले ए चा घन वजा बी चा घन या सूत्राचा वापर कसा केला ते. तर चला आज आपण इथेच थांबूया, पुढच्या भागात आपण पुढचा सराव संच सोडूया, तोपर्यंत धन्यवाद.